ठाकरे बंधू पवार काका पुतण्या एकत्र आले तर येणाऱ्या राजकीय भूकंपाचा सामना करण्यासाठी काँग्रेस सुद्धा आता बॅकअप प्लॅनच्या तयारीला लागलाय। हा बॅकअप प्लॅन नेमका काय आहे समजून घेणार आहोत ह्या व्हिडिओतनं। त्याच्या आधी बघूया की सध्या महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय। लोकसभेला घवघवीत यश आणि विधानसभेला 50शी गाठता आलेली नाही, त्यामुळे राज्यात लवकरच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत। पण आपण बोलणार आहोत ते स्पेशली काँग्रेसबद्दल, कारण परिस्थितीच अशी आहे। एकीकडे ठाकरे बंधू आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार काका पुतण्या एकत्र येणार असल्याची चर्चा झाली आहे आणि त्यामुळेच गेम काँग्रेसचा होणार असं चित्र आहे। त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या राजकीय भूकंपाला सामोरं जाण्यासाठी काँग्रेसकडनं बॅकअप प्लॅन तयार होतोय। आता पहिला मुद्दा, सपकाळ ठाकरे भेटीत काय शिजलं। या बॅकअप प्लॅन नुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी मातोश्री गाठली आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली। भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपण काय करायचं याबद्दल सुद्धा चर्चा झाली। ठाकरेंच्या भेटीविषयी सपकाळांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, ही एक शिष्टाचार भेट होती। वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली। प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही तेवढाच महत्त्वाचा आहे। प्रबोधनकार यांनी महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे हे सांगितलं आहे। देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे भाजप धर्म बुडवायला निघालेला आहे। या भाजप विरोधात लढण्यासाठी जे पक्ष एकत्र येतील त्याच्यासोबत काँग्रेस आहे। लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही ठाकरेंसोबत आहोत असं सुद्धा ते म्हणाले। बरं, त्याआधी ते पवारांना सुद्धा भेटले आणि त्यांच्याशी सुद्धा खलबतं केली। तर मिळालेल्या माहितीनुसार पवारांसोबत भेटीत ठाकरे बंधू एकत्र आले तर काय करायचं आणि आपली अडचण होऊ नये याची दक्षता कशी घ्यायची याबद्दल चर्चा झाली। सपकाळांनी दोन्ही पवारांना राष्ट्रवादीत एकत्र येण्याविषयीच्या वक्तव्याविषयी सुद्धा पवारांना स्पष्ट केल्याचं माहिती मिळतेय। त्यामुळे महाविकास आघाडी ठाकरे असो किंवा पवार असो, कोणाच्या बाजूने राजकीय भूकंप झाल्यास डॅमेज कंट्रोलसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे आता पुढे सरसावलेत। हा बॅकअप प्लॅन काय असणार आहे हे तर येणाऱ्या काळात बघायला मिळेल, पण आगामी महापालिका निवडणुकीत काय करायचं हा सुद्धा एक मुद्दा आहे। कारण एकीकडे सपकाळांनी महाविकास आघाडीने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय लांबणीवर टाकल्याचं म्हटलंय। महापालिका, नगरपालिकांसह अनेक निवडणुकांच्या अधिसूचना निघाल्यानंतर महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष एकत्र बसून निर्णय घेतील। आघाडीच्या नेत्यांचं यावरती एकमत झाल्याचं सुद्धा सपकाळ म्हणाले। त्यामुळे आता महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि पवारांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागू नये। या सगळ्यामध्ये काँग्रेसची गोची होते की काँग्रेस या परिस्थितीचा फायदा घेतो हे सुद्धा बघावं लागेल। तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच। या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।